आता आपण आपला जो कलश आहे तो तयार करायला घेणार आहोत। अगोदर आपण बॅकग्राऊंड तयार करून घेणार आहे। त्याच्यासाठी आपण ग्लू गन गरम केलेली आहे। आता जो कलशचा हा साईडचा जो भाग आहे याला आपण ऑरेंज कलरचे ऑरेंज कलरचे हे करणार आहोत आउटलाइन दिसतंय ना। कट करून घेतला जास्तीचा राहिलेला। पूर्ण ही जी आउटलाइन आहे ते आपण ऑरेंजने करणार आहोत। जसा कलशचा आकार आहे तसा आकार आपल्याला उलन अप्लाय करताना द्यायचा आहे। ठीक आहे। आता ही खालची बाजू करून घेऊया। व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। आकार व्यवस्थित आला पाहिजे आपला। जिथे असे कोण येतात म्हणजे जिथनं आपल्याला वळवायचं असेल त्या ठिकाणी फक्त असं बोट ठेवायचं आणि आपली जी उलन आहे ती फिरवून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ती त्या ठिकाणी बसते, आपल्याला कट करावी लागत नाही। इथे मी उलन कट करते। आता बघा हा जो खालचा भाग आहे इथे देखील आपल्याला ऑरेंज कलरची उलन भरायची आहे। जास्तीचे उलन कट करून टाकले। परत ह्याच्या इथे मध्ये देखील आपल्याला ऑरेंज कलरची उलन भरायची आहे। आधी संपूर्ण जे त्याची बॉर्डर आहे त्या बॉर्डर पूर्ण करून घ्यायची, म्हणजे मग मध्ये मध्ये आपल्याला जे कलर भरायचे असतात ते आपल्याला भरता येतात। ओके। आता बघा इथे देखील आपल्याला ऑरेंज कलरनीच ही लाईन जी आहे वरची ही लाईन ऑरेंज कलरनीच आपल्याला भरायची आहे। जास्तीचे उलन कट करून टाका। ठीक आहे। हा ऑरेंज कलर आपला झालेला आहे भरून। त्याच्यानंतर आपल्याला ही जी पानं आहेत 1 2 3 आणि 4 आणि ही 5 कलरची पानं आहेत। ह्याच्यासाठी
बाहेरची बॉर्डर डार्क ग्रीनने करायची आहे. ते डार्क ग्रीनने करून घेऊयात आपण. इथे व्यवस्थितरित्या मोडून घ्यायचं आहे. असं मोडून म्हणजे पानाचा आकार आहे तिथे, त्यामुळे तो आकार व्यवस्थित येण्यासाठी व्यवस्थित तिथे आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे उलन कट करायची आहे. मी छोटे डिझाईन घेतलेले आहे, त्यामुळं इथे आकार थोडासा हे होतोय, पण ठीक आहे, तितकं चालून जातंय. मोठ्या डिझाईनमध्ये आकार व्यवस्थित अगदी येतात. ह्याच्यात देखील तुम्हाला पूर्ण भरल्यानंतर आकार अगदी व्यवस्थितच दिसणार आहे त्याचे. बघ, पानांचा आकार आहे तो. ओके, इथे देखील आपल्याला डार्क ग्रीनची आउटलाईन करायची आहे. ठीक आहे, ही सगळी पानं आहेत 5 कलशावरची. ती सगळी पानं आपण डार्क ग्रीनने भरून घेत आहोत. म्हणजे त्याची भरून नाही, त्याची फक्त आउटलाईन आपण डार्क ग्रीनने करून घेतो. आतमध्ये आपण लाईट ग्रीन भरणार आहोत. ठीक आहे, आपण पूर्ण बॉर्डर पानांची भरून घेतली आहे. आता हा जो कलशवरचा नारळ आहे त्याच्यासाठी आपण बॉर्डर करणार आहे मरून कलरची. आधी बॉर्डर करू आणि नंतर संपूर्ण नारळ भरून घेऊयात. आता संपूर्ण नारळच आपण हा पूर्ण भरून घेणार आहोत. आता आधी पानाच्या साईडने पूर्ण बॉर्डर करून घ्यायची त्याला, आणि मग मधला सगळा संपूर्ण भाग भरून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण मधला भाग जो आहे तो भरून घ्यायचा.
आता ही छोटी डिझाईन आहे त्यामुळे मी डिझाईन कशी हलवू शकते, पण ह्यात जर मोठा डिझाईन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला जास्त डिझाईन हलवता येत नाही आपल्याला. छोटी आहे म्हणून आपण तिला कसंही वाकडे तिकडे करून भरू शकतो. नारळ आपला पूर्ण भरून झालेला आहे. जिथे तिथे वाटेल आपल्याला की आपल्याला ग्लू लावायची गरज आहे झाल्यानंतर ना, तिथे तिथे परत ग्लू लावून तो भाग पूर्ण चिटकवून घ्यायचा. ठीक आहे, नारळ तर आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण पानं भरून घेऊयात लाईट ग्रीनने. डार्क ग्रीनने आपण बाहेरची बॉर्डर करून घेतलेली आहे. आता आतमध्ये आपल्याला लाईट ग्रीन भरायचं आहे. झाल्यावरती खूप छान दिसतो कलश. आपलं एक पान तयार झालंय भरून. आता दुसरं पान घेऊयात. दुसरं पान आपलं भरून झालेलं आहे. सगळी पानं आपण ह्याच पद्धतीत भरणार आहोत.
पानं आपली सगळी भरून झालेली आहेत. आता आपण कलशाकडे येणार आहोत. ठीक आहे, हे बघा, नारळ आणि कलश, नारळ आणि पानं ही भरून झालेली आहेत आपली. आता आपण कलश बघणार आहोत. आता आपण ऑरेंज कलरची त्याला बॉर्डर केलेली आहे. मध्ये आपण घेणार आहोत, बापरे भाजलं, काय भाजतंय हाताला, ठीक आहे. मध्ये आपण आता घेणार आहोत ऑफ व्हाईट कलर. आता आपण ऑफ व्हाईट कलर घेऊन घेऊयात. या पूर्ण खालचा जो आहे कलरचा भाग, त्याच्यामध्ये आपल्याला ऑफ व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे. दिसतंय ना, हे बघा. इथे घेतला पूर्ण ऑफ व्हाईट कलर. या वरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण ऑफ व्हाईट कलर. ग्लू गन यूज करताना व्यवस्थित करा, कारण खूप तापलेली गन असते आणि त्यामुळं हात भाजतो. ठीक आहे, हे ऑफ व्हाईट कलरने हे झालेली खालची बाजू भरलेली आहे. आता हा जो मधला भाग आहे हा देखील आपण ऑफ व्हाईट कलरनेच भरणार आहेत आणि हा देखील मधला भाग ऑफ व्हाईटने भरणार आहोत. आता आपण सुरुवात करूया हा मधला पार्ट सगळा संपूर्ण भरायला. स्वस्तिक आपण नंतर करणार आहे शेवटला. आता आधी फक्त आपण हे भरून घेणार आहोत.
सुरुवातीला तुम्हाला इतक्या जास्त पटापट येणार नाही ग्लू, म्हणजे तुम्ही आता मी ज्या पद्धतीत करते त्या पद्धतीत एकदम ग्लू टाकून तुम्ही ठेवू नका. सुरुवातीला हळूहळू करा, थोड्या प्रमाणामध्ये ग्लू ह्याच्यावरती टाका आणि त्याच्यावरती उलन चिटकवा, नाहीतर पुढच्या साईडचा ग्लू हा कडक होत जातो. आपण हा पूर्ण मधला भाग जो आहे ना तो आधी भरून घेणार आहे ऑफ व्हाईटने. स्वस्तिक आपण शेवटला करणार आहोत. हो, कसं करायचं ते पण सांगणार आहे. उलन व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, नाही तर मग ती निघते. मी इथे उलन कट करत नाहीये, तशीच फिरून घेते गोल गोल. हा आपला मधला भाग पूर्ण कलशाचा तयार झालेला आहे. इथे उलन कट करते. हे बघा, आता वरती राहिलाय थोडासा, तेवढा उलनचा भाग कलशचा भाग तेवढा तयार करून घेते आणि मग मध्ये आपण स्वस्तिक करूयात. ठीक आहे, आपला कलश तसा पूर्ण झालेला आहे, फक्त आपला स्वस्तिक राहिलेला आहे, ते आता आपण करून घेऊयात. आता स्वस्तिक करताना काय करायचं बघा, आता आपण पूर्ण ह्याच्यावरती डिझाईन हे करून घेतलं, उलन अप्लाय केल्यामुळे काय झालेलं आहे, आपला स्वस्तिक झाकला गेलेला आहे. मग आता आपण काय करायचं, अंदाजपंच ह्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे.
रेड कलरनं आपण स्वस्तिक करणार आहोत. बरोबर त्याच्या मधोमध आपल्याला स्वस्तिक घ्यायचा आहे. ठीक आहे. तसंच इथून देखील आपण अंदाजपंचे ठीक आहे. आता इथून आपण कट करायचे उलन. जास्तीचा भाग कट करून टाकायचा. ठीक आहे. आता आपण उलनवरती उलन चिटकवून स्वस्तिक करतोय. हे पहा, हे आपलं स्वस्तिक कलशवरती आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे मध्ये आपल्याला छोटे छोटे गोल करायचे आहेत. त्यासाठी आपण अगदी छोटीशी अशी, हे बघा, अगदी छोट्याशा ह्याच्यामध्ये लोकर मी कट करते. बघा, एकदम छोटे छोटे तुकडे लोकरचे कट करते आणि ते ह्या चारही ठिकाणी मी लावणार आहे. एकदम छोटे तुकडे करायचे आहेत. ठीक आहे. हे आपलं स्वस्तिक पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता इथे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही गोल घेऊ शकता, नको असेल तर असं सोडू शकता. कारण आता इथे गोल जर घेतले तर खूप जागा जाणार आहे, म्हणजे खूप असं घिशमिडी दिसेल. तर त्यामुळे मी इथे काही घेत नाही, इथे हे असंच ठेवणार आहे. हे असं, हे आपलं स्वस्तिक कलश आपला पूर्णपणे तयार झालेला आहे.